नमस्कार, मी दुर्गेश सोनार. आवाज महाराष्ट्राचा या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज पत्रकार दिन. बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे पहिलं मराठी वर्तमानपत्र सुरू केलं, तोच हा दिवस. मुळातच सध्याचा काळ हा माध्यमांच्या भरभराटीचा काळ आहे. माध्यमं प्रगत झाली आहेत आणि तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळे माध्यमं अजूनही विकसित होत आहेत. पूर्वी पत्रकारिता म्हटलं की फक्त वर्तमानपत्र किंवा प्रिंट मीडिया इतकाच काय तो मर्यादित विषय होता. पण नंतरच्या काळामध्ये आकाशवाणी, दूरदर्शनचा प्रसार होत गेला. खाजगी दूरदर्शन वाहिन्या, दूरचित्रवाहिन्या अस्तित्वामध्ये आल्या आणि माध्यमांनी काट टाकली. दृकश्राव्य माध्यमांचा प्रभाव मुद्रित माध्यमांवरती सुद्धा दिसू लागला. आता तर माध्यम क्रांतीचा जमाना आहे. इंटरनेटमुळे तर या माध्यम क्रांतीला पोषक असं वातावरण निर्माण झालेलं आहे. इंटरनेटमुळे एका क्लिक सरशी जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातली पाहिजे ती माहिती आपल्याला सहजासहजी उपलब्ध होऊ शकते. माहितीचा विस्फोटच इंटरनेटमुळे झाला आहे आणि त्यातूनच मग आकाराला आला तो म्हणजे न्यू मीडिया. ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सॲप यासारख्या समाज माध्यमांमुळे प्रत्येकाच्या फोनवरती हा माहितीचा खजिना उपलब्ध झाला आणि त्यातूनच प्रत्येकजण एकमेकांशी कनेक्ट होत गेला. या सगळ्या माध्यम क्रांतीचा बरा वाईट परिणाम पत्रकारितेवरती होणं हे स्वाभाविकच आहे. ही बदलती माध्यमं, नवी माध्यमं म्हणजे पत्रकारितेसमोरचं आव्हान आहे की संधी? माध्यम क्रांतीमुळे पत्रकारितेचं मूळ रूप बदललं आहे का? तंत्रज्ञान बदललं, त्यानुसार काळाच्या ओघात माध्यमं सुद्धा बदलली, पण पत्रकारितेचा मूळ जो आशय आहे, जो साचा आहे, त्याचं काय? पत्रकारिता उथळ होत चालली आहे का, की नव्या माध्यमांमुळे पत्रकारितेचा पाया अधिक बळकट होतोय? काय आहे नेमकं या सध्याच्या पत्रकारितेचं वास्तव आणि काय आहेत येत्या काळातली पत्रकारितेसमोरची आव्हानं? याच अनुषंगानं आपण आज करणार आहोत आजची चर्चा, ज्याचा विषय आहे माध्यम क्रांतीमुळे पत्रकारिताही बदलली, तंत्रज्ञान बदललं, आशयाचं काय? आणि ही चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत नेहमीप्रमाणे नामवंत पाहुणे. माझ्यासोबत स्टुडिओत माझा सहकारी, आमच्या वेब टीमचा जो सहकारी आहे सुमित बागुल, तो या कार्यक्रमामध्ये सहभागी होतो आहे. कारण न्यू मीडियाचा विषय आहे, त्यामुळे न्यू मीडिया जो आहे तो नेमका काय आहे, कोणती कोणती माध्यमं जी न्यू मीडिया म्हणून आपल्याला अपेक्षित आहेत, त्याचं नेमकी त्याची कार्यप्रणाली काय आहे, त्याची सामर्थ्यस्थळं नेमकी काय आहेत, हे आपल्याला सुमितकडनं जाणून घ्यायचं आहे. स्टुडिओमध्येच माझ्यासोबत हर्षदा यादव, ही पत्रकारिता अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी जी बदलापूरमध्ये आदर्श विद्यालयामध्ये शिकते, त्या आदर्श महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे हर्षदा. तिच्याकडनं आपल्याला एकूणच पत्रकारितेची विद्यार्थिनी म्हणून या न्यू मीडियाकडे ती कशा पद्धतीने पाहते आहे ते तिच्याकडनं आपल्याला जाणून घ्यायचं आहे. नागपूरमधनं या कार्यक्रमात सहभागी होते आहे जुई गडकरी. जुई गडकरी ही सुद्धा पत्रकारिता अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी आहे. औरंगाबादमधनं या कार्यक्रमात सहभागी होत आहेत प्राध्यापक जयदेव डोळे. जयदेव डोळे सर हे माध्यम तज्ज्ञ आहेत आणि गेली अनेक वर्ष पत्रकारांना शिकवण्याचं काम खऱ्या अर्थानं डोळे सरांनी केलेलं आहे. प्राध्यापक विश्राम ढोले हे सुद्धा पुण्यातनं या कार्यक्रमात सहभागी होत आहेत, माध्यम तज्ज्ञ आहेत. आणि एकूणच मास मीडिया, मास कम्युनिकेशन आणि न्यू मीडिया या अनुषंगानं आपल्याला विश्राम ढोले यांच्याशी बोलायचं आहे. आणि पुण्यातूनच या कार्यक्रमात सहभागी होत आहेत ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई. हेमंत देसाई यांच्याकडनं एकूणच माध्यमांमधलं हे जे सगळं स्थित्यंतर होत गेलेलं आहे, अगदी प्रिंट मीडियापासून जो प्रवास सगळा आहे तो कसा कसा बदलत गेलेला आहे, त्याची सामर्थ्यस्थळं काय आणि त्यातल्या उणीवा, कमतरता काय, आव्हानं काय आणि संधी काय, हे आपल्याला त्यांच्याकडनं प्रामुख्यानं जाणून घ्यायचं आहे. आणि या चर्चेची सुरुवात करत असताना सगळ्यात पहिल्यांदा मी अर्थातच माझा सहकारी सुमित बागुल याच्याकडे जाणार आहे, कारण न्यू मीडियाचा विषय आहे, माध्यमांचा विषय आहे. आणि गंमत पहा की माध्यमं कशी बदलत गेलेली आहेत. आज मी जो पेहराव केलेला आहे तो आहे झब्बा आहे, म्हणजे मी कुर्ता घातलेला आहे. पूर्वीची जी पत्रकारिता होती किंवा पत्रकार म्हणल्यानंतर जे एक चित्र डोळ्यासमोर यायचं की सलवार कुर्ता घातलेला आहे, खांद्यामध्ये शबनम अडकवलेली आहे, खुरटी दाढी आहे, अशा स्वरूपाचा पत्रकार रेखाटला जायचा. पण आता माध्यमं बदलली, प्रगत होत गेली. ऑडिओ व्हिज्युअल माध्यमाचा संपूर्ण इम्पॅक्ट जो आहे तो आजच्या माध्यमांवरती आहे, त्यामुळे माध्यमं बदलली, तशी माणसं सुद्धा बदलली. सुमित बागुलकडे जर आपण पाहिलं तर त्याची प्रचिती तुम्हाला येईल. सुमित बागुल ज्या पेहरावामध्ये उपस्थित आहे की त्यातून न्यू मीडिया कसा आहे, त्या न्यू मीडियाचं अस्तित्व कसं आहे, सामर्थ्यस्थळं कशी आहेत. सुमित, न्यू मीडिया असं म्हणत असताना काय काय त्याच्यामध्ये अभिप्रेत आहे? सर, न्यू मीडिया आपण जेव्हा म्हणतो तेव्हा बेसिकली प्रत्येक गोष्ट ही इव्हेंच्युअली काट टाकत असते, तसंच माध्यमांनीही काट टाकली आहे. आणि जसं जसं टेक्नॉलॉजी ही अपग्रेडेड होत गेली, टेक्नॉलॉजी ही रिफाईंड होत गेली, फाईन होत गेली, त्याच्या अनुषंगाने माध्यमांमध्ये ही बरेच बदल झालेत. आपल्या हातात इन्फॉर्मेशनचा सोर्स हा पहिले आपण बघायचो तर न्यूजपेपरमधनं माहिती आपल्याला मिळायच्यात.
त्याच्यावरती मग लोक चौकात बसून एक वर्तमानपत्र एका ग्रुपमध्ये वाचून त्याच्यावरती मग डिस्कशन व्हायचे. पण आता सिच्युएशन कम्प्लिटली बदललेली आहे. एक माहिती ही 100 वेगळ्या पद्धतींनी अजून 100 लोकांकडे कन्वे होत असते, ट्रान्सफर होत असते. हा खरं तर इम्पॅक्ट हा टेक्नॉलॉजी चेंजचा इम्पॅक्ट आहे. आणि इन्फॉर्मेशन तुमच्या हातात, इन्फॉर्मेशन तुमच्या एका चुटकीसरशी कशी मिळेल हे सगळे गणित न्यू मीडियामुळे जनरेट झालेले आहेत किंवा बदललेले आहेत. आणि बेसिकली न्यू मीडिया म्हणजे काय तर डिजिटल प्लॅटफॉर्मचा आपण वापर करून, इंटरनेटचा वापर करून, मोबाईल असतील, त्याच्यानंतर टॅब्स असतील आपले, किंवा कम्प्युटर्स असतील. आता कम्प्युटर पण कोणी वापरत नाहीत. टॅब्स असतील, मोबाईल्स असतील, स्मार्टफोन्स असतील. ही जी काही डेव्हलपमेंट टेक्नॉलॉजीमध्ये झाली आहे त्याचा वापर करून आपण जो मीडिया वापरतो त्याला बेसिकली न्यू मीडिया म्हणतात. आणि त्याच्यामध्ये मग सोशल मीडिया येतं, त्याच्यामध्ये व्हर्च्युअल रिॲलिटीचे काही ॲप्लिकेशन्स येऊ शकतात. त्याच्यानंतर रिसेंटली आपण काही ॲप्लिकेशन्स असे बघितले ज्याच्यामध्ये ऑगमेंटेड रिॲलिटीचे जे ॲप्लिकेशन्स आहेत, पोकेमॉन गो सारखा गेम असेल, किंवा काही ठिकाणी आपण कुठे किल्ल्यावरती गेलो किंवा पॅलेसमध्ये गेलो तर तिकडे आपल्याला ऐकायला एक रिमोट हातात दिलेला असतो ज्याच्यामध्ये नंबर्स असतात. ज्या ठिकाणी आपण जातो, नंबर प्रेस करतो, त्याची माहिती ऑटोमॅटिकली आपल्याला मिळत राहते. म्हणजे तुम्हाला काही वाचण्याची गरज नाही, तुम्हाला स्वतःहून काही करण्याची गरज नाही. सगळी माहिती आपल्याला एका क्लिकसरशी आपल्या हातात. अगदी बरोबर. हा फार महत्त्वाचा मुद्दा सुमित तू म्हणतोय की आपल्याला कुठेही जायची गरज नाही, वाचण्याची गरज नाही, एका क्लिकसरशी तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मिळते आहे. कुठेतरी जयदेव डोळे सर मला सांगा की कुठेतरी या सगळ्या तंत्रज्ञानाच्या प्रभावामुळे आत्ताचा सगळा जो घडू पाहणारा पत्रकार आहे, आजची जी पत्रकारांची नवी पिढी आहे ती आळशी होतीये का? कारण पूर्वी माहिती मिळवायची म्हटल्यानंतर खूप कष्ट करायला लागायचं, खस्ता खायला लागायच्या, दारोदार भटकायला लागायचं, लोकांशी बोलायला लागायचं, चर्चा करायला लागायची, सगळे संदर्भ मिळवायला लागायचे, टिपणं काढायला लागायची. आता मात्र टिपण सुद्धा कोणी घेताना दिसत नाही. कुठेतरी ही पिढी त्याच्यामुळे आळशी होतीये का? तंत्रज्ञान माणसाला त्याचा श्रम वाचवण्यासाठीच येत असतं. म्हणजे माणूस आपले कष्ट कमी व्हावेत, श्रम कमी व्हावेत म्हणूनच तंत्रज्ञान शोधत असतो. त्याच्यामुळे वैद्यकशास्त्र बघा, अभियांत्रिकी बघा, आर्किटेक्चर बघा, तिथे तंत्रज्ञान आलं आणि पुष्कळ काम सुलभ झालं. आता पत्रकाराला माणसांकडूनच काहीतरी हवं असतं, यंत्रांकडून काही हवं नसतं. यंत्र हे माध्यम झालं. त्याच्यामुळे माणसांना भेटल्याशिवाय कोणतीही गुप्त माहिती मिळत नाही किंवा अगदी वरवरची उघड माहिती सुद्धा मिळत नाही. पण आता झालंय असं की शहरं विस्तारली, नागरीकरण प्रचंड वाढलं. मुंबईत तर बरीचशी पत्रकारिता टेलिफोनवरच होते. टेलिफोन मी म्हणतोय खरा, पण तोही जुना शब्द झाला, फोनच म्हणायला पाहिजे. त्याच्यामुळे प्रत्यक्ष माणूस भेटल्यावर जी माहिती मिळते, त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव, त्याच्या हालचाली किंवा अजून काही त्याच्या आजूबाजूच्या परिसरातल्या गोष्टी, यामुळं त्या माहितीबरोबर अजून काहीतरी एक ज्ञान व्हायचं त्या पत्रकाराला, ते आता कमी दिसतंय. त्यामुळं आळशी म्हणता येणार नाही, पण तो परावलंबी जास्त झालेला आहे. माहितीची जर साधनं इकडे तिकडे पडलेलीच आहेत किंवा शोधली तर भरपूर मिळू शकतील, पण गती ही जशी त्या माध्यमांना उत्पन्न केली आहे तशी माणसाला सुद्धा गतीची हाव उत्पन्न झाली आहे. म्हणजे मला पटकन काहीतरी मिळत राहावं असं आता प्रत्येक प्रेक्षकाला, वाचकाला वाटत राहतं. आणि मग त्याची भूक भागवायला जे हातात येईल किंवा कानात येईल ते पटकन पाठवण्याचा कल वाढलेला आहे. त्यामुळे अर्धी कच्ची माहिती, अर्धसत्य माहिती किंवा अजूनही पूर्ण व्हायची घडामोड, या सगळ्या गोष्टी तंत्रज्ञानामुळे पोचत आहेत आणि त्याच्यावर विचार करायला पत्रकाराला वेळ मिळत नाहीये, एवढं मला दिसतंय. अगदी बरोबर आहे की पत्रकाराला, कारण माहितीचा विस्फोट म्हणजे माहितीची गती एवढी प्रचंड आहे, माहितीचा वेग एवढा प्रचंड आहे की त्या गतीसोबत स्पर्धा करण्यासाठीचा वेळ पत्रकारांकडे नाही. त्याच्यामुळे कदाचित विचार करायला त्यांच्यापाशी तेवढा वेळ उपलब्ध होत नाही. विश्राम ढोले, तुम्ही न्यू मीडियाचे अभ्यासक आहात, तुम्ही शिकवता सुद्धा विद्यार्थ्यांना एकूणच मास कम्युनिकेशनच्या अनुषंगानं. तुम्ही कसं पाहता आहात की माध्यमं बदलत चाललेली आहेत, तंत्रज्ञान प्रगत होतं आहे आणि या सगळ्याचा परिणाम कुठेतरी पत्रकारितेच्या मूळ स्वभावावरती होतोय का? तुम्ही कसं पाहता? हे खरं आहे की तंत्रज्ञान बदललं ना की संपूर्ण एखाद्या गोष्टीचं
स्ट्रक्चरच बदलतं, ती व्यवस्थाच बदलते. कारण तंत्रज्ञानामध्ये आणि खरं तर ज्या आपण तंत्रज्ञानाचा उल्लेख करतोय, माहिती तंत्रज्ञान किंवा डिजिटल तंत्रज्ञान, तर त्याच्यामध्ये तर ती ही प्रचंड क्षमता आहे. अगदी पत्रकारितेच्या संदर्भामध्ये फक्त थोडक्यात बोलायचं झालं तर आपल्याला असं म्हणता येईल की गती तर वाढलेली आहेच, पण त्या गतीखेरीज एक खूप मोठ्या प्रमाणावर माहितीचा पण विस्फोट झालेला, म्हणजे एक फार मोठ्या प्रमाणावर माहिती उपलब्ध झालेली आहे. आता पत्रकारितेच्या दृष्टीने जर ही गोष्ट बघितली तर आपल्याला वरकरणी हे ठीक वाटेल, पण प्रत्यक्ष काम करत असताना आपल्या लक्षात येतं की प्रत्येक पत्रकाराला सोर्सेस किंवा माहितीची हे इतके झालेले आहे की अनेकदा त्यातून संभ्रम निर्माण होतो. हा जसा पत्रकाराचाही होऊ शकतो तसा तो वाचकांचाही होऊ शकतो, कारण वाचकांना देखील खूप सारे सोर्सेस आहे. म्हणजे होतं असं की जसं दुष्काळाचे चटके भोगावे लागतात ना, तसं सुकाळाचा देखील काहीतरी किंमत चुकवावी लागते. माहितीचा आता इतका सुकाळ झालेला आहे की त्यातून एक कॉस्ट, एक त्याचं आपल्याला किंमत चुकवावी लागते. ती किंमत आहे गोंधळ उडणे, माहितीची सत्यता कमकुवत बनणे किंवा त्याचा संदर्भ, ज्याचा जयदेव डोळ्यांनी उल्लेख केला होता की माहितीचा जो एक व्यापक संदर्भ असतो, प्रत्येक माहिती म्हणजे एक छोटासा तुकडा असतो, पण त्याचं इतरांशी काहीतरी नातं असतं. ते नातं किंवा तो संदर्भ, तो कॉन्टेक्स्ट सुटण्याची एक खूप दाट शक्यता असते. त्यामुळे माहिती तंत्रज्ञानाचा पत्रकारिता आणि त्याचे वाचक या दोन याच्यावरचा लॉंग टर्म जर आपण असा विचार केला तर गोंधळ उडणे, संदर्भ तुटणे आणि केवळ माहितीच्या तुकड्यांमधून फक्त गतिमानता साधत जाणे, हे काही त्यातून परिणाम संभवतात. अगदी बरोबर आहे विशाल मंडल की एकूण संभ्रमाचा हा खरं म्हणजे काळ आहे, कारण हा मुळात आभासी, ज्याला आपण व्हर्च्युअल दुनिया म्हणतो, अशा स्वरूपाची व्हर्च्युअल दुनिया कुठेतरी इंटरनेटमुळे किंवा या सगळ्या सोशल मीडियामुळे होते आहे. आणि मुळात प्रश्न असतो तो विश्वासार्हतेचा, की विश्वास नेमका कशावरती ठेवायचा, हा खरं म्हणजे मुद्दा असतो. हेमंत देसाई, ही माध्यमातली सगळी स्थित्यंतरं तुम्ही स्वतः अनुभवलेली आहेत. अगदी प्रिंट मीडिया असेल किंवा आता TV असेल किंवा इंटरनेटसारखं माध्यम असेल, तुम्ही कसं पाहता या सगळ्या माध्यमांच्या स्थित्यंतराकडे? काळानुसार बदल होत जाणार आणि ते बदल स्वीकारणं आपल्याला भाग आहे. स्वीकारलेच पाहिजे, ते आनंदाने स्वीकारले पाहिजेत आणि त्याच्याकडे सकारात्मकतेने बघायला पाहिजे असं मला वाटतं. पहिली गोष्ट म्हणजे मी 1976 साली जेव्हा पुण्यामध्येच जिथे मी बसलो आहे तिथे रानडे इन्स्टिट्यूटमध्ये जिथे मी पदवीसाठी होतो, त्यावेळी आम्ही आणीबाणी होती आणि इंदिरा गांधींची मुलाखत घ्यायला गेलो होतो आम्ही विद्यार्थी दिल्लीमध्ये. त्या मुलाखतीमध्ये काही आम्ही प्रश्न विचारले, त्याची बातमी सगळ्या देशभर झाली. त्याच्या पुढच्या वर्षामध्ये 2 वर्षात जेव्हा जनता पक्षाचं सरकार आलं तेव्हा त्याच विद्यार्थ्यांनी मोरारजी देसाईंच्या पुण्यामधल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांना प्रश्न विचारला, त्याची बातमी झाली. म्हणजे आपण किती महत्त्वाचं संपूर्ण देशामध्ये चर्चा घडवून आणू शकतो याचा आम्हाला पहिल्यांदा त्यावेळी साक्षात्कार झाला. मी अजून एक उदाहरण सांगतो की त्यावेळीच्या काळामध्ये मॅट्रिकचा जो रिझल्ट असेल तो वर्तमानपत्रांना पहिल्यांदा मिळायचा आणि वर्तमानपत्रात काम करणारे लोक असायचे तेव्हा ना बाहेर गर्दी असायची विद्यार्थ्यांची आणि वाटायचं की आपण किती महान आहोत असं वाटायचं. आज जर आपण बघितलं तर हे सगळं बदललेलं आहे. मगाशी ज्यांनी नवीन मीडियाचा उल्लेख केला त्याच्यामध्ये अनेक बाकी गोष्टी आहेत की वेबकास्ट आहे, पॉडकास्ट आहे, बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये की ज्याचा उल्लेख कदाचित राहून गेला असेल. मला असं वाटतं की या बदलांमुळे आपली इन्फॉर्मेशन लेवल खूप वाढलेली आहे. प्रचंड माहिती वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला मिळते, पण त्या माहितीचं आपण करायचं काय हा अनेकांना प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे अनेकदा काय होतं की माहिती आली तशी तशी चिकटवली जाते, म्हणजे घ्यायची आणि तशीच्या तशी लावायची अशाही प्रकारच्या गोष्टी होतात. त्यामुळे अनेक चुका होतात. आळसावलेले आहेत पत्रकार हे नक्कीच आहेत, पण अनेकदा पत्रकार आळशी नसतात तर पत्रकार कमी असतात, त्यांना सगळीकडे जाणं शक्य नसतं. पूर्वी सभा संमेलनांच्या बातम्या मोठमोठ्या वर्तमानपत्रात येत असत, आता तशा येत नाहीत, कारण त्याच्यामध्ये तशी बातमी नसते आणि त्यासाठी एक वार्ताहर आपल्याला पाठवणं शक्य नसतं. माझ्या मते आजच्या माध्यमांमध्ये खरा जो काही प्रश्न निर्माण झाला आहे तो असा आहे की माध्यमं अनेक आहेत, माहिती अनेक आहे, त्याचं पृथक्करण केलं जातं का? म्हणजे आता सिटिझन जर्नलिस्ट आहेत किंवा ज्याला म्हणतो की आपण वेब प्रोफेशनल्स आहेत, अनेक जण माहिती स्वतः जनरेट करत असतात, पण ती विश्वासार्ह आहे का, त्याचं ॲनालिसिस केलं जातं का, हा खरा प्रश्न आहे. त्याचवेळी पॉझिटिव्ह गोष्ट कशी आहे तर जगामध्ये आपण जर घडामोडी बघितल्या तर ट्विटरवरती अनेक बातम्या ब्रेक झालेल्या आहेत. म्हणजे चीनमधला भूकंप असेल, व्हर्जिनियामधला भूकंप असेल, अगदी प्रिन्स विल्यम्सचं जे लग्न झालं तर त्यांनी पहिल्यांदा ट्विट करून घोषित केलं. लादेनवरचा जो हल्ला आहे
तो ओबामानी तिथनं ट्विट करून घोषित केला. त्यामुळे याच्यामुळे ब्रेकिंग न्यूज ज्या आहेत त्या केवळ पत्रकार जनरेट करू शकत नाही, बाकीचे लोक जनरेट करू शकतात. त्यामुळे घरोघरी आता पत्रकार झाले. व्हॉट्सअपमध्ये तुम्ही बघितलं तर घरोघरी एक एक ज्ञानेश्वर आहे की काय असं वाटावं असे प्रत्येकजण इशारे देत असतात जगाला. प्रत्येकजण काही ना काही मत व्यक्त करत असतात, प्रत्येकाला मत आहे. त्यामुळे मतांचाही मोठा पूर आलेला आहे, बातम्यांचा मोठा पूर आलेला आहे. त्याच्यातनं लोकांनी घ्यायचं काय हा खरा प्रश्न आहे. पण ॲनालिसिस आहे, बातमीचं पृथक्करण आहे, बातमीचा कॉन्टेक्स्ट आहे, बातमीचे मागचे पुढचे संदर्भ आहेत, त्याच्या सकट बातमी पेश केली पाहिजे. अगदी बरोबर आहे. एकच उदाहरण देतो. काही जण अतिशय अर्वाच्य पद्धतीने कुठल्याही लेखावरती किंवा बातमीवरती प्रतिक्रिया व्यक्त करत असतात. ती त्या बातमीच्या खाली आपल्याला प्रतिक्रियांच्या स्वरूपात दिसते आपल्याला, आणि याचे फार काही भीषण परिणाम सुद्धा होऊ शकतात. काही ठिकाणी ते झालेले आहेत. त्यापासून सुद्धा आपण सावध राहिलं पाहिजे असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे की फार महत्त्वाच्या मुद्द्याकडे खरं तुम्ही लक्ष वेधता हेमंत देसाई, की बातमीचं जे पृथक्करण आहे, अनालिसिस जे आहे, कारण माहिती प्रचंड प्रमाणामध्ये येते आहे, पण या माहितीचं करायचं काय, त्याचा विनियोग कसा करायचा हा खरा कळीचा मुद्दा आहे. आणि या मुद्द्याच्या अनुषंगानं मला दोन ज्या विद्यार्थिनी आपल्यासोबत खरं म्हणजे चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत त्यांच्याशी पण बोलायचं, कारण हे सगळे येऊ घातलेले पत्रकार आहेत, त्यामुळे त्यांचं मत सुद्धा आपल्याला विचारात घ्यायला लागेल. हर्षदा यादव, तू पत्रकारितेची विद्यार्थिनी आहेस. आता जसं हेमंत देसाईंनी काही मांडणी केली, विश्राम ढोले सरांनी काही मांडणी केली, जय डोळे सरांनी काही मांडणी केली, या सगळ्या मांडणीच्या आधारावरती तू स्वतः एक विद्यार्थिनी म्हणून, पत्रकारितेची एक विद्यार्थिनी म्हणून न्यू मीडियाकडे कसं पाहते, तुझं काय निरीक्षण आहे? माझं निरीक्षण असं आहे की पत्रकार म्हटलं की इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया असे दोन प्रकार पडतात. पण इलेक्ट्रॉनिक मीडियाकडे जास्त कल आजच्या तरुणाईचा आहे, आणि त्यातही बघायला गेलं तर लेटेस्ट न्यूज म्हणजे काळाच्या बरोबर आपण आहोत. अगदी काही मिनटापूर्वी घडलेल्या घटना आपल्याला आत्ताच्या नवीन माध्यमातून मिळतात. तर मी इलेक्ट्रॉनिक मीडियाकडनंच जाणं स्वीकारेन. तसंच फेसबुक, ट्विटर ह्या गोष्टी आता खूप पत्रकारितेच्या दृष्टीने खूप ओघात आहेत. कारण ट्विटरवरती आपल्याला आपण जगभरातल्या ज्या घटना घडतात, ज्या ब्रेकिंग घडतात त्या आपल्याला तिथे मिळतात, आणि त्यावरून आपण बातम्या करून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करतो. इव्हन शहरांमध्ये घडलेल्या घटना, आता लेटेस्ट आपण पाहिलं की रेल्वेचे भरपूर गोंधळ झाले होते, ते सुद्धा आपल्याला ट्विटरवरनं कळाले होते. इव्हन ते आपले रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्यापर्यंत ते पोचले प्रॉब्लेम्स, आणि त्याच्यातनं त्यांनी ट्विटसुद्धा लोकांपर्यंत पोचवलं. म्हणजे हा खूप फायदा आहे असं मी म्हणेन. अगदी बरोबर आहे की याचा खरं म्हणजे फायदा पण होऊ शकतो, दुष्परिणाम पण आहेतच, पण फायदे सुद्धा होऊ शकतात. फक्त कसं आहे की हे दुधारी शस्त्रासारखं आहे, ते वापरायचं कसं हे कळलं पाहिजे. जुई गडकरी, तुम्ही नागपूरमध्ये आहात, तुम्ही सुद्धा पत्रकारितेच्या विद्यार्थिनी आहात, तुम्ही कसं पाहता न्यू मीडियाकडे? नवीन माध्यमं खरं तर आहेत, खूप आहेत. पण जसं पारंपरिक माध्यम आहेत तशीच नवीन माध्यमं पण कुठेतरी पुढे येतात आहेत. पण जिथे इंटरनेट पोहोचत नाही किंवा साधी नेटवर्क रेंज नसते मोबाईलला, तर तिथे पारंपरिक माध्यमच काम करतात. तर अशा वेळेस पारंपरिक माध्यमांना जास्त स्ट्रॉंग होणं जरुरी असतं असं मला वाटतं. पारंपरिक माध्यमांनी स्ट्रॉंग व्हायला पाहिजे असं तुला वाटतं, पण मुळात पारंपरिक माध्यमांच्या सोबतीला ही सगळी जी नवीन माध्यमं आलेली आहेत, या नवीन माध्यमांचा उपयोग आपल्याला करता येऊ शकतो का? काय तुझं निरीक्षण आहे, काय मत आहे? नवीन माध्यमांचा उपयोग नक्कीच करता येईल, पण अशा ठिकाणी करता येईल जिथे इंटरनेट पोहोचतं. पण जिथे इंटरनेट पोहोचत नाही आपल्याला त्या भागावरती फोकस करणं जरुरी आहे. कारण तिथे खरं तर बातम्यांची गरज आहे, तिथे खरं तर अलर्ट व्हायची गरज आहे. पण नवीन माध्यमांमुळे तरुणाई खूप पटकन कॅच करते किंवा खूप पटकन, म्हणजे खरं तर पहिले पुस्तकांजवळ माणूस जायचा, आता पुस्तक माणसाजवळ आलंय. अगदी अगदी फार महत्त्वाचा मुद्दा खरं जुई तू मांडते आहेस की पूर्वी पुस्तकाकडे माणूस जायचा, पण आता माणसाच्या पाशी पुस्तक आलं. कारण आता जे टॅब असतात आपल्या हातामध्ये, त्या टॅबमध्ये सुद्धा आपल्याला पुस्तकाची म्हणजे ज्याला आपण बुक डाउनलोड सुद्धा करता येऊ शकतं, आणि आपण ते टॅबमध्ये सुद्धा वाचू शकतो. आपल्या लॅपटॉपवरती आपण पुस्तकं वाचू शकतो, फोनमध्ये आपण पुस्तकं वाचू शकतो. म्हणजे पुस्तकं आपल्या हातामध्ये आलेली आहेत. हे सगळं माध्यमांमुळं किंवा तंत्रज्ञानामुळं हे सगळे बदल होत आहेत. या सगळ्या बदलांच्या अनुषंगानं आपण हे सगळं बोलतो आहे. त्याचं निमित्त म्हणजे आजचा पत्रकार दिन आहे. मला परत जयदेव डोळे सरांकडे जायचं आहे. जयदेव डोळे सर, तुम्ही एक मध्यंतरी पुस्तक तुम्ही लिहिलं होतं की समाचार अर्थात माध्यमांची झाडाझडती. तर या सगळ्या न्यू मीडियाच्या पार्श्वभूमीवरती कशी झाडाझडती तुम्ही घ्याल? तर सध्या जी माहिती मिळते ती माहितीच म्हणावी, तिला बातमी म्हणू नये. कारण बातमी
हिला काही घटक आवश्यक असतात, मूल्य आवश्यक असतात, काही निकष आवश्यक असतात. त्याच्यामुळे कोणाकडे काय झालं या गोष्टींपेक्षा ती बातमी कोणासाठी दिली हे जास्त बघितलं पाहिजे. म्हणजे आज सकाळी ओमपुरी वारले आणि त्याची झरझर झरझर सगळ्या आधुनिक माध्यमातून, नव्या माध्यमातून ती बातमी पसरली. हे ठीक आहे, हे कळलं, एक मोठा माणूस गेला आपल्यातला. पण ही माध्यमं आहेत, नवमाध्यमं, की दारिद्र्य निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन किंवा निरक्षरता किंवा हुंडाबळी अशा गोष्टींमध्ये काही रस घेताना दिसत नाही. म्हणजे ही आत्ताची विद्यार्थिनी जुली जसं म्हणाली की अतिशय वरवर गोष्टींमध्ये त्यांचा रस दिसतो, किंवा ज्यांच्याकडे इंटरनेट आहे, ज्यांच्याकडे तंत्रज्ञान आहे, तेवढ्यापुरतंच त्यांचं विश्व मर्यादित झालेलं दिसतं. वर्तमानपत्रांचं महत्त्व अजूनही नाहीसं झालेलं नाहीये. आज बिझनेस वर्ल्ड नावाच्या दैनिकात आकार पटेल नावाच्या एका सदर लेखकानं 2020 पर्यंत सर्व दैनिक बंद पडतील असं भाकित केलंय. कारण सगळ्या तरुणाईकडे जी आधुनिक माध्यमं पोहोचलेत त्यांना आता कागदावर वाचण्याला कंटाळा येतो, किंवा पटपट पटपट माहिती मिळते. त्याच्यामुळे मग वर्तमानपत्रात डोकं घालून वाचत बसा, त्याचं विश्लेषण ऐकत बसा, हे कोणी करत राहायचं. म्हणून कागदाची टंचाई निर्माण होईल, वाचनाचा वेळ कमी होईल आणि विश्लेषणालाही फुरसत मिळणार नाही. त्यामुळे वर्तमानपत्र बंद पडतील असं विचित्र भाकीत केलंय. आता हे भाकीत खोडून काढायला हवं, पण मग त्याच्यासाठी तेवढा वेळ मिळाला पाहिजे, तेवढी जागा पण मिळाली पाहिजे. त्यामुळे नवमाध्यमं प्रस्थापित माध्यमांच्या समांतर धावू बघतायत, पण अजून त्यांनी कुरघोडी केली नाही. कारण प्रस्थापित माध्यमांचं विचारविश्व आणि उद्दिष्ट ही फार व्यापक आहेत, विस्तृत आहेत. ती समाजात आणि सरकारात दोन्ही ठिकाणी खोलवर रुजलेली आहेत. अगदी बरोबर आहे की मुळात ही जी प्रस्थापित माध्यम आहे त्यांचं, जसं तुम्ही डोळे सर म्हणता की विचार विश्व या माध्यमांचं, प्रस्थापित माध्यमांचं हे व्यापक आहे, आणि तो व्यापक आशय गाठण्याचं किंवा त्या व्यापक आशयाचं अवकाश भेदण्याची क्षमता सध्या तरी नवमाध्यमांमध्ये किंवा न्यू मीडियांमध्ये नाही, ही पण वस्तुस्थिती आहे. विश्राम ढोले, तुम्ही कसं पाहता या मुद्द्याच्या अनुषंगानं? कारण आत्ता जरी न्यू मीडिया हा ज्या पद्धतीने आता खरं म्हणजे विकसित होऊ पाहतो आहे, त्याचा प्रभाव वाढतो आहे. कदाचित येत्या काळामध्ये जसं आता दाखला डोळे सरांनी दिला की 2020 पर्यंत कदाचित वर्तमानपत्र सगळी बंद पडतील, असा एक लेखाचा दाखला आता डोळे सरांनी दिलेला आहे. पण नवीन माध्यमं सगळी जी आहे ती नवीन माध्यमं खरं तर एका अर्थाने या प्रस्थापित माध्यमांना पूरक ठरायला हवीत की ती घातक ठरू नयेत. अशा अनुषंगानं एकूण हे जे सगळं प्रस्थापित माध्यमांचं विचार विश्व आहे ते व्यापक आहे. त्या व्यापक विचार विश्वाला अधिक व्यापक करण्यासाठी म्हणून हा न्यू मीडिया कसा उपयोगी पडू शकतो? डोळे सरांनी जे सांगितलं किंवा त्यांनी ज्याचा उल्लेख केला तशी भाकीतं बरीच काळ वर्तवली जात आहेत. काही प्रमाणामध्ये फार पुढारलेल्या देशांमध्ये किंवा फार छोट्या देशांमध्ये, पुढारलेल्या छोट्या देशांमध्ये ते थोडंसं खरं होत आहे. पण भारताचा संदर्भ दिला तर मला असं नाही वाटत की पुढच्या 20-21 वर्षामध्ये वृत्तपत्र वगैरे माध्यमं पूर्णपणे निकालात निघतील म्हणून. याचं कारण असं आहे की भारतात मुळातच या माध्यमांची, नवीन माध्यमांची पोहोच जी आहे, जी रीच आहे ती कमी आहे, अजून पुरेशी नाही. दुसरं असं की मुळात आपल्याकडची वर्तमानपत्र अतिशय स्वस्त आहेत आणि आपल्याकडच्या सामाजिकतेमध्ये जसं ज्याचा डोळे सरांनी उल्लेख केला ती इतकी खोलवर रुजलेली आहे की इतकं चटकन त्यांना बाजूला काढणं तसं शक्य होणार नाही. त्यामुळे ही प्रोसेस होईल, पण ज्या वेगाने आता आपण म्हणतोय तसं तेवढ्या वेगाने होणार नाही, हा एक भाग. आणि थोडंसं कसं होतं ना, भारतीय मानसिकतेचं तरी असं एक आपल्याला म्हणता येऊ शकतं की भारतीय मानसिकता शक्यतो याच्या ऐवजी ते अशा पर्यायात जात नाही. हे आणि ते असं दोन्ही शक्यतो घेऊन चालत असते आणि म्हणून इतक्या लवकर आपली वर्तमानपत्र बंद होतील असं नाही. पण म्हणून असं या गोष्टीकडे डोळेझाक करता येणार नाही की गेल्या काही वर्षांमध्ये नवीन माध्यमांवर आणि एकूणच सामाजिक मतांवर किंवा ज्याला आपण इंग्रजीमध्ये पब्लिक ओपिनियन म्हणतो त्याच्यावर नवीन माध्यमांचा फार मोठा पगडा किंवा प्रभाव वाढत चालला आहे. 2 उदाहरणं देतो तुम्हाला. दक्षिण कोरियामध्ये एक ओ माय न्यूज नावाची एक साईट आहे. साईट म्हणण्यापेक्षा त्याला आपण पेपर्स म्हटलं तरी हरकत नाही. पेपर म्हणजे ऑनलाईन पेपर. आणि तिथे त्यांचा स्वतःचा कुठला स्टाफ नाही. तर दक्षिण कोरियातली जी सगळी सामान्य जनता आहे तीच त्यांच्या बातम्या तिथे हे करते किंवा ज्याला आपण एका अर्थाने सिटिझन जर्नलिझम म्हणू. आणि त्यातून होणारं डिस्कशन जे आहे ते फार मोठ्या प्रमाणावर दक्षिण कोरियाचं जनमत
घडवण्यामध्ये प्रभावी ठरलेला आहे. इनफॅक्ट मागच्या त्यांच्या अध्यक्षाच्या निवडणुकीवर त्याचा फार मोठा परिणाम झाला असं म्हटलं जातं. आज आपण आपल्याकडचं बघितलं आणि मला खात्री आहे की तुम्ही माध्यमांमध्ये काम करत असल्यामुळे तुम्हालाही हे जाणवेल की आज आपल्याकडे इव्हन टी व्हीवर किंवा वृत्तपत्रांना सोशल मीडियावर काय चाललं आहे याची दखल घेतल्याखेरीज त्या दिवसाचा बातम्यांचा अजेंडा पुढे ढकलता येत नाही किंवा त्या अजेंड्याला नेमकं रूप देता येत नाही. त्यामुळे सातत्याने नवीन मीडियामध्ये काय घडतं आहे, तिथे काय काय बातम्या चालल्या, तिथे काय चर्चा चालली आहे याचा अंदाज घेऊनच पुढे जावं लागतं. आज दोन वेगळे नाही आहेत, पण एकाचा प्रभाव दुसऱ्यावर पडण्याची प्रक्रिया फार मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे आणि मला असं वाटतं अजून काही वर्ष ती प्रक्रिया सुरू राहील. एक छोटासा मुद्दा असं सांगतो की माहिती गोळा करण्याचं काम जे आहे ना ते हळूहळू मेकनाइज होत चाललेलं आहे. अगदी तुम्ही बघितलं तर आजकाल टी व्हीवरच्या बातम्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर CCTVच्या माध्यमातून आलेल्या घटना दाखवल्या जातात. एका अर्थाने माहिती कॅप्चर करण्याचं काम आपण यंत्रांकडे किंवा नवीन तंत्रज्ञानाकडे देत चाललो आहे. पण याचा व्यत्यास असा आहे की माहिती जर आपण दुसऱ्याकडे देत असू तर त्या माहितीवर प्रक्रिया करण्याची जी अधिकार आहे ते मात्र आपण आपल्याकडे ठेवले पाहिजे. दुर्दैवाने तसं पुरेसं होताना दिसत नाही. म्हणून मागच्या माझ्या एका विधानाचाच उल्लेख करून मी सांगतो की जेवढी माहिती जास्त, जेवढी गतीने आणि जेवढी प्रचंड प्रमाणावर आपल्याला आढळता येईल तितकं त्या माहितीला संदर्भ देण्याचं, त्याच्याकडे बघण्याची दृष्टी देण्याची गरज देखील वाढत जाईल. आज मला असं वाटतं की जर आपली जी आत्ताची माध्यमं आहेत, वृत्तपत्र आणि टेलिव्हिजन जर असेल तर त्यांच्यापुढे चॅलेंज हेच आहे की बातमी देण्यामध्ये, माहिती देण्यामध्ये ते या नवीन माध्यमांची स्पर्धा करू शकत नाही. माहितीचं लोकशाहीकरण करण्यामध्ये त्या या नवीन माध्यमांची स्पर्धा करू शकत नाही. पण त्या माहितीला एक चौकट देण्याचं, त्या माहितीची सत्यासत्यता सांगण्याचं, त्या माहितीतून काय घ्यावं काय घेऊ नये हे सांगण्याचं, म्हणजे या लाटेमध्ये सुकाणू धरण्याचं जे काम आहे ना ती ही जुनी माध्यमं, अगदी बरोबर आहे की हे नवमाध्यमांची जी लाट आहे ते त्या करण्याची लाटेमध्ये- क्षमता आहे का हे बघायला पाहिजे. अगदी बरोबर. विश्राम ढोले तुमचा मुद्दा पोहोचला की ही नवमाध्यमांची, न्यू मीडियाची जी लाट आहे त्या लाटेमध्ये सुकाणू धरण्याचं काम या प्रस्थापित जुन्या माध्यमांनी करायला हवं. आणि जसं तुम्ही म्हणालात की कुठेतरी यांत्रिकीकरण होत चाललंय माहितीचं आणि त्याच्यामुळे त्याला मुळात येणाऱ्या माहितीला संदर्भ देणं, त्याची सत्यासत्यता पडताळून पाहणं आणि त्या माहितीला योग्य पद्धतीने लोकांपर्यंत बातमीच्या स्वरूपामध्ये पोहोचवणं हे खरं म्हणजे कसब आहे. हा कळीचा मुद्दा आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आत्ताची जी प्रस्थापित माध्यमं आहेत, मग ती प्रिंट मीडिया असतील नाहीतर टेलिव्हिजनसारखं माध्यम असेल, यामध्ये ती कितपत तग धरतील हा मुद्दा आहे. या मुद्द्यावरती मला हेमंत देसाईंशी पण बोलायचं, पण कार्यक्रमात वेळ झाली का ब्रेकची. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा आवाज महाराष्ट्राचा. नमस्कार. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतो आहे ती म्हणजे माध्यमं बदलली, तंत्रज्ञान बदललं, पण आशयाचं काय. आणि या मुद्द्याच्या अनुषंगानं खरं म्हणजे आपण बोलतोय की माध्यमामध्ये जी माध्यम क्रांती तंत्रज्ञानामुळे झालेली आहे, प्रस्थापित माध्यमांचं स्वरूप बदलत गेलेलं आहे, न्यू मीडिया जो आहे, नवमाध्यमं जी आहेत, ज्या वेगानं आत्ता समोर येत आहेत त्या वेगामध्ये कुठेतरी प्रस्थापित माध्यमं, ज्याला आपण प्रिंट मीडिया म्हणूया किंवा टेलिव्हिजनसारखं माध्यम म्हणूया, हे कितपत तग धरणार आणि त्याच्यामध्ये या दोन्ही माध्यमांमध्ये एकूण जी स्पर्धा आहे ती एकमेकाला पूरक आहे, पोषक आहे की घातक आहे, या मुद्द्याच्या अनुषंगानं आपण बोलतो आहे. ब्रेकवरती जाण्यापूर्वी विश्राम ढोलेंनी काही मांडणी केलेली होती. त्याच मुद्द्याला पुढे नेण्यासाठी मला आता हेमंत देसाईंकडे जायचं. हेमंत देसाई, जसं मगाशी विश्राम ढोलेंनी मुद्दा मांडला की नवमाध्यमांच्या लाटेमध्ये सुकाणू धरण्याचं काम प्रस्थापित माध्यमांनी करायला हवं, कसं वाटतं तुम्हाला या संदर्भातलं विश्राम ढोलेंनी केलेलं विधान, त्यांनी केलेली मांडणी, यामध्ये प्रस्थापित माध्यमं या संपूर्ण नवमाध्यमांच्या लाटेमध्ये तग धरू शकतील का? एक जर गोष्ट पहिल्यांदा अशी सुरुवात करतो की 1980च्या दशकामध्ये मराठीतली अनेक ललित मासिकं अशी बंद पडली. जवळजवळ 250 ते 300 मासिकं बंद पडली. आता या मासिकांचं काय होणार असा प्रश्न निर्माण झाला होता तेव्हा. एक 5-7 वर्षापूर्वी न्यूयॉर्क टाईम्सपासून अनेक वर्तमानपत्रांमध्ये अमेरिकेतल्या काही वर्तमानपत्रं बंद झाली, काहींनी फक्त नेट एडिशन्स चालू केल्या. तेव्हा सगळी वर्तमानपत्रं बंद पडतील का अशा प्रकारची एक भीती व्यक्त करण्यात आली होती. ज्याप्रमाणे इथे मल्टिप्लेक्सेस सुरू झाले आणि सिंगल स्क्रीनचे थिएटर्स एकदम बंद नाही पडले, टप्प्याटप्प्याने ती कमी होतील, बंद पडतील, लोकांना मल्टिप्लेक्समध्ये जायची सवय होईल. त्याचप्रमाणे या इथे जी वर्तमानपत्रं आता आहेत, आजच्या घडीला जर बघितलं आपल्या साक्षरता अजूनही 100% साक्षरता देशामध्ये निर्माण झालेली नाही. सगळ्या देशभर ज्याप्रमाणे वीज पोचलेली नाही त्याप्रमाणे माध्यमही सगळीकडे पोचलेली नाही.
अगदी साधं पुस्तकांचं जर उदाहरण घेतलं तर महाराष्ट्रामध्ये पुस्तकाची दुकानं प्रत्येक जिल्ह्यामध्ये नाहीच आहेत. जी काही 50-1 दुकानं असतील ती ठराविक जिल्ह्यामध्ये आणि ठराविक शहरामध्येच फक्त आहे. तसंच हे जी वर्तमानपत्रं आहेत ती चालू राहतील आणि वर्तमानपत्रांचा जो खप आहे, तुम्ही जर आकडेवारी बघितली असेल, जे वर्षाला 2 रिपोर्ट्स पब्लिश होतात, ते वर्तमानपत्रांचा खप भारतामध्ये वाढतोय, मोठ्या प्रमाणावर वाढतोय आणि त्यातही जी भाषिक वर्तमानपत्र आहे त्यांचा खप मोठ्या प्रमाणावरती वाढतोय. त्यामुळे आत्ता हा खप वाढण्याचं प्रमाण कमी होणार नाही. खप एकदा सगळीकडे वर्तमानपत्र पोचली, साक्षरता 100% झाली की त्याच्यानंतर खपाच्या वाढीचा वेग कमी कमी होत जाईल आणि मग नवीन माध्यमांकडे वळतील. पण नवीन माध्यमं म्हणजे बघा, आता जर आपण बघितलं तर इंग्रजीमध्ये मी स्वतः माझ्याकडे बघतो, मी मागच्या पिढीतला असलो तर मी नवीन माध्यमामध्ये जास्त वावरतो किंवा जास्त वाचतो. आता उदाहरणार्थ आपण जर बघितलं ती जी ऑनलाईन एडिशन्स आहेत वर्तमानपत्रांच्या आणि त्याशिवाय इंडिपेंडंट ज्या काही एडिशन्स आहेत वेगवेगळ्या, म्हणजे आता तुम्ही स्क्रोलपासून अनेक बघा तुम्ही, त्यामध्ये अतिशय विपुल माहिती, वेगवेगळा पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला त्याच्यामध्ये मिळत असतो. अगदी मराठीमध्ये सुद्धा अक्षरनामासारखी एक चांगला प्रयोग सुरू झाला आहे, ज्याचं आपण स्वागत करायला पाहिजे आणि आणखीन अशा साईट्स निघायला पाहिजेत. तातडीने एखादी घटना घडली, आता उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो की राहुल गांधी, परवाची गोष्ट आहे, राहुल गांधींनी ट्विटरवरती अनाऊन्स केलं की मी आता परदेशी जाणार आहे, मी सुट्टीवर जाणार. त्यानंतर ताबडतोब त्यांच्या बाजूनी आणि विरोधी अशी मतं व्यक्त व्हायला सुरुवात झाली. ताबडतोब सगळ्या माध्यमांना अशी आस असते की याच्यासंबंधी काय कोणीतरी कॉमेंट करावी. त्या दिवशीच्या आपल्या अशा चर्चांमध्ये आम्ही सहभागी होतो, पण त्या क्षणी जर कोणीतरी कॉमेंट केली यासंबंधी, अशा इंग्रजीमध्ये साईट्स निर्माण झालेल्या आहेत. ताबडतोब त्याच्याबद्दल एक 8-10 ओळीत जर कमेंट केली की हे कसं, ही घटना कशी, या घटनेकडे कसं बघावं आपण, हे लोकांना सांगणाऱ्या अनुभवी पत्रकारांनी याच्यासंबंधी भाष्य करणं, त्याच्यासंबंधी टिप्पणी करणं आणि योग्य पर्स्पेक्टिव्हमध्ये ते मांडणी करणं हे आवश्यक आहे. किंवा मुंबईमध्ये ज्यावेळी एका मोर्चाच्या नंतर दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली, पोलीस विरुद्ध मोर्चेकरी असं निर्माण झालं जेव्हा आंदोलन, आणि त्या ठिकाणी काही महिला पोलिसांवरती अत्याचार झाले, त्यावेळी तटस्थपणे त्याचं विश्लेषण करणं आणि कुठेही गॉसिप नाही, कुठेही अफवा नाहीत, विकृत घडामोडीचं पेश करणं नाही, अशा प्रकारे संतुलित पद्धतीने ती पेश करणं हे महत्त्वाचं आहे. एक उदाहरण तुम्हाला सांगतो, नाशिकमध्ये काही वर्षापूर्वी अशी गोष्ट झाली ती 2009 साली की आषाढी एकादशीच्या दिवशी मेलेल्या गायी अशा पडलेल्या दिसल्या आणि त्याच्यानंतर चॅनेल्सना फोन करून सांगण्यात आलं काही विशिष्ट संघटनांनी आणि पक्षांनी की बघा आषाढीच्या दिवशी हे काय झालं आहे. त्यावेळी आणि टी व्ही चॅनेल्सवरती प्रेशर आणलं गेलं की तुम्ही दाखवत का नाही बातमी, आम्ही सांगतोय तुम्हाला. त्यावेळी असं निष्पन्न झालं की एका ट्रकमधनं त्या गायी मेल्या म्हणून ढकलण्यात आल्या आणि त्याच्यानंतर त्याच्यावरनं वाहनं गेली आणि त्यांचे तुकडे पडले. कोणी डेलिबरेटली केलेलं नव्हतं, हे चुकून माकून झालं होतं. पण त्याचं जर ॲनालिसिस जर नीट केलं नसतं आणि ते जर त्याचं प्रक्षेपण झालं असतं तर दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली असती. मालेगावची गोष्ट असेल, धुळ्यासारखी गोष्ट असेल, तेव्हा अशा वेळी अनुभव जे आहे महत्त्वाचा, दंगली कव्हर करणं हे महत्त्वाचं आहे. तुम्ही केवळ ऑनलाईन बघून दंगल कव्हर करू शकत नाही. लातूरचा भूकंप झाला तर तुम्ही केवळ कॉम्प्युटरवरती बसून किंवा मोबाईलवरती बसून ती घटना बघू शकत नाही, ती साक्षात अनुभवणं महत्त्वाचं आहे. त्या अनुभवात लोकांशी बोलणं, लोकांचे प्रश्न समजून घेणं. मगाशी जयदेव डोळ्यांनी ज्याचा उल्लेख केला, म्हणजे जसं पॉझिटिव्ह आहे तसं त्यांनी रास्तपणे उल्लेख केला की ज्या सामाजिक गोष्टी आहेत त्या आता आत गेलेल्या आहेत वर्तमानपत्रांच्या. आणि याचं कारण काय, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी नावाची गोष्ट आहे, त्यानुसार कंपन्या 2-2% खर्च करतात. पण तो कसा खर्च करतात, आता कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी एकीकडे असताना तुम्ही हे बघा की सामाजिक प्रश्न जे आहेत त्यावरती इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम जो आहे तो कमी झालेला आहे. वास्तविक डिजिटल मीडिया झाल्यामुळे इंडिपेंडंट मीडिया जास्त निर्माण होणं, इन्व्हेस्टिगेशन जास्त निर्माण होणं हे अतिशय आवश्यक आहे. पण इन्व्हेस्टिगेशन सकाळमध्ये SIT सारखा चांगला प्रयत्न आहे, पण बाकी जर तुम्ही बघितलं तर शोधपत्रकारिता कमी झालेली आहे. प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन वार्तांकन करणं महत्त्वाचं आहे, ते महत्त्वाचं आहे. आता ओमपुरीचं उदाहरण घ्या तुम्ही. ओमपुरीच्या संबंधी आता बघा तुम्ही की सगळ्या वर्तमानपत्रात एक साधर्म्य आलं आहे. एकाच प्रकारची माहिती, एकाच सोर्समधनं मिळवलेली माहिती.
ज्याप्रमाणे टी व्हीमध्ये जर तुम्ही बघितलं तर एक एजन्सी आहे ती सगळ्यांना फीड पाठवत असते, त्यामुळे सगळ्या चॅनल्समध्ये साधर्म्य असतं. त्यामध्ये वेगळेपण आणायचं असेल तर तुम्हाला त्याच्यासंबंधी वेगळी माहिती, अनोखा पैलू त्याचा असा द्यायला लागतो, याचा शोध घ्यायला लागतो. आणि याच्यासाठी प्रत्यक्ष अनुभव पाहिजे, वेगळी दृष्टी पाहिजे, प्रतिभा पाहिजे, लोकांना वेगळं देण्याची आवश्यकता आहे. आता इंटरॅक्टिव्ह मीडिया आहे बघा, प्रत्येक स्टोरी एखादी दिली तर अपडेटेड व्हर्शन थोड्या वेळाने दिली जाते त्याची, त्यामध्ये सतत भर घालायला लागते. पण त्याचवेळी अनोखा पैलू असेल त्याचा, वेगळी काहीतरी बॅकग्राऊंड. आता ओम पुरींची आपण बघितली तर ओम पुरींनी जर तुम्ही बघितलं तर ओम पुरींनी तमससारख्या मालिकेमध्ये काम करून एका अतिशय सामाजिक संदेश देणाऱ्या मालिकेत काम त्यांनी करून का केलं त्यांनी काम ते त्या मालिकेमध्ये, त्याच्या संबंधी त्यांची काही भूमिका होती. किंवा अर्धसत्यमध्ये श्रीदा पानवलकरांच्या मूळ कथेवरती जो चित्रपट झाला त्यामध्ये त्यांनी भूमिका केली, तेव्हा त्याचा काय विचार केला होता, त्यावेळी लोकांना काय सांगितलं होतं, ही माहिती जर त्यांनी प्रत्यक्ष भेटले असतील तर या निमित्ताने काही नवीन मांडू शकतील. नाही तर मग त्यांचा जन्म केव्हा झाला, त्यांच्या कॉन्ट्रोवर्सीज, त्यांच्या पत्नीचा आत्मचरित्रामध्ये काय झालं होतं, अण्णा हजारेंच्या स्टेजवरती त्यांनी काय केलं, हे सगळ्यांना माहिती आहे. जे माहिती नसलेल्या गोष्टीचं तुम्हाला सांगणं आवश्यक आहे तुम्हाला, आणि त्या सांगितल्या नाही तर सगळ्यामध्ये एक साचीपणा येईल. आणि हा एक साचीपणा जे ग्लोबलायझेशनमुळे आलेला असं आपण म्हणतो, उदाहरण एक साचीपणा आलेला आहे. पण प्रत्येक गावाची, प्रत्येक तालुक्याची, प्रत्येक देशाची संस्कृती वेगळी आहे. ती संस्कृती लक्षात घेऊन वेगवेगळ्या प्रकारची माहिती, वेगवेगळ्या प्रकारचा दृष्टिकोन हा तुम्ही पेश केला पाहिजे, तर लोक तुमचं वाचतील, अगदी बरोबर आहे, पाहतील. अगदी बरोबर. हेमंत देसाई, केवळ न्यू मीडिया आलाय म्हणून त्याच्याकडे तुमचा मुद्दा पोहोचला की सगळ्यात महत्त्वाचं की यामध्ये प्रत्यक्ष अनुभव असणं, अनुभव घेणं, स्वतः पाहणं आणि त्याचं मूल्यमापन करून त्याचं अनालिसिस, विश्लेषण करून त्याची मांडणी करणं हे खरं आवश्यक आहे. आणि तुम्ही इंटरॅक्टिव्हिटीचा जो मुद्दा मांडला त्या अनुषंगाने मला आता सुमित बागुलकडे जायचं. सुमित बागुल, न्यू मीडियामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो एक पैलू आपल्याला दिसतो की त्याचा जो आपण गुण म्हणूया, व्हर्च्यू म्हणूया त्याचा, की इंटरॅक्टिव्हिटी या न्यू मीडियामध्ये आहे, तू कसं पाहतोस? सर नक्कीच हे जे काय ट्रॅडिशनल मीडिया आहेत म्हणजे वर्तमानपत्र असतील किंवा टेलिव्हिजन असेल, या मीडियामध्ये इंटरॅक्टिव्हिटी फॅक्टर हा कुठेतरी लॅगिंग होता. आणि जो फॅक्टर सोशल मीडियावरती किंवा न्यू मीडियावरती लोकांना फार इझिली अवेलेबल झाला आहे. म्हणजे तुम्हाला कुठलीही गोष्ट ही माहिती तर इन्फॉर्मेशन त्याच्या विविध ॲस्पेक्ट्सनी मिळतेच, पण तुम्हाला एक तुमचं पर्सनल त्या पर्टिक्युलर गोष्टीवरती से काय आहे तो तुम्हाला तिकडे व्यक्त करता येतो. आणि त्याच्यावरती परत फोरम्स असतील विविध, आपल्याला आपल्या आवडीनुसार आपण त्या फोरम्समध्ये आपण कमेंट करू शकतो किंवा माहिती जाणून घेऊ शकतो. या बेसिक जो फॅक्टर आहे त्याच्यामुळे सोशल मीडिया हा जास्त फेमस झाला किंवा जास्त लोकांनी त्याला पटकन आत्मसात केलं आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर. मला हर्षदाकडे परत जायचं. हर्षदा, तू आता ही सगळी चर्चा ऐकते आहे, जसं आता सुमित म्हणाला की इंटरॅक्टिव्हिटी फार महत्त्वाची आहे. तुम्ही आता सोशल मीडिया वापरता, नवीन माध्यमं वापरता, फेसबुकसारखं माध्यम वापरता, ट्विटरसारखं माध्यम वापरता, ही इंटरॅक्टिव्हिटी तुम्हाला किती महत्त्वाची वाटते? की समजा मोदींनी काही ट्विट केलंय, तुम्ही मोदींना डायरेक्ट ट्विटला रिप्लाय करू शकता, इथपर्यंत तुमच्या हातामध्ये हे माध्यम आहे. सो तुझी रिॲक्शन काय त्याच्यावरची? त्याच्यावरती मी असं म्हणेन की मोदींनी जे काही ट्विट केलं किंवा जे नवीन उपक्रम ते सध्या करतायत, डिजिटल इंडिया नावाचा त्यांचं नवीन ॲप आलं आहे, त्याच्या थ्रू नवीन उपक्रम आपल्याला मिळत आहेत, आपल्यापर्यंत पोचत आहेत ते. तसंच दुसरं अजून मी म्हणेन की ट्रॅव्हलिंगमध्ये आपल्याला ह्या गोष्टीचा जास्त फायदा होतो, कारण छेडाछाडीचा प्रकार आपण भरपूर बघतो. महिलांसाठी खूप इनसिक्युरिटी अजूनही आहे आपल्या भारत देशामध्ये, तर त्याचा फायदाही आपल्याला ट्विटर म्हणा किंवा व्हॉट्सअप म्हणा ह्या ॲपमधनं, या माध्यमांमधनं आपल्याला लोकांपर्यंत पोचवता येतात. इवन देशामध्ये जे काही गोष्टी घडतात त्या घटना किंवा इवन परदेशात असलेल्या गोष्टी, घडणाऱ्या गोष्टी यांच्या या गोष्टी सगळ्या आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी हे माध्यम अत्यंत उपयोगाचं आहे. जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्या काही घटना घडतात त्या आपल्यापर्यंत पोहोचतात, त्याच्यावरती आपल्याला रिॲक्शन देता येते, आपलं मत मांडता येतं. कदाचित वर्तमानपत्रामध्ये जे छापून आलेलं असतं त्याच्यावरती तुम्हाला लगेच तुमच्याकडे जरी रिॲक्ट झालात, त्याच्यावरती प्रतिक्रिया जरी तुम्ही देण्याचा प्रयत्न केला तरी ती वर्तमानपत्रापर्यंत
पोहोचवण्यासाठी तुम्हाला पत्र लिहायला लागतं किंवा त्यांना आता ईमेल आपण करू शकतो, समजा तर ईमेल करू शकतो. असं आता खरं म्हणजे माध्यमं राहिलेली नाहीत. आता माध्यमं प्रगत होत आहेत. तुम्ही डायरेक्टली सोशल मीडियाचा आधार घेऊन तुमची मतं मांडू शकता, तुम्हाला जे वाटतं ते व्यक्त होऊ शकता. पण याच्यामध्ये परत प्रश्न जो येतो त्यामध्ये असलेल्या आशयाचं काय, विषय आहेत पण त्यातल्या आशयाचं काय आणि त्याची जी सत्यासत्यता आहे, त्याचा जो साधार, त्याची जी मांडणी करायला पाहिजे, त्याचा मुद्दा काय, अशा अनुषंगानं बोलायचं आहे. सुमित हात वर करतो, मी त्याकडे जाणार आहे, पण मला जयदेव डोळेंकडे परत जायचं आहे. जयदेव डोळे, आता ही मुलं सांगू पाहतायत की आमच्याकडे इंटरॅक्टिव्हिटी आहे, पण प्रस्थापित माध्यमामध्ये ती इंटरॅक्टिव्हिटी कुठेतरी ॲब्सेंट होती. काय सांगाल? इंटरॅक्टिव्हिटीचा सुद्धा थोडासा भासमान मुद्दा आहे. पंतप्रधानांनी नोटबंदी ट्विटरवर का नाही जाहीर केली? किंवा परवा मानवाच्या शरीरामध्ये एक नवा अवयव सापडला, तर त्या शास्त्रज्ञांनी ट्विटवर का नाही केलं? किंवा निवडणूक आयोगानं 5 राज्यांच्या निवडणुकांची घोषणा ट्विटरवर का नाही केली? राष्ट्रपती परवा जे काही अर्थव्यवस्थेविषयी बोलले ते त्यांना ट्विटही करता आलं असतं. तर पुन्हा तोच मुद्दा आहे की इंटरॅक्टिव्हिटीपेक्षा कोणता विषय, कोणता आशय महत्त्वाचा, तो किती लोकांना तो कवेत घेऊ शकतो आणि त्याचं महत्त्व किती, याच्यावर हीच मंडळी, ट्विटर वापरणारीच मंडळी दुजाभाव करते आणि ती प्रस्थापित माध्यमांचाच आधार घेते, कारण त्यांना त्याच्यातली खोली माहिती आहे, त्याच्यातलं गांभीर्य माहीत झालेलं आहे. इंटरॅक्टिव्हिटी माहितीच्या प्रतिसादाबद्दल होत नाही आहे. तू गाढव आहेस, तू मूर्ख आहेस, हा शहाणा आहे, हा अतिशहाणा आहे, अशी मतमतांतरं उत्पन्न होत आहेत. राम गणेश गडकर यांच्या पुतळ्याबद्दल जे काय उत्पन्न झालं ती निव्वळ शिवीगाळ आणि असंस्कृतपणाचा कळस होता. गडकऱ्यांबद्दल कोणाला किती माहिती होती हा मुद्दाच तिथे उत्पन्न झाला नाही. ते नाटक अर्धवट होतं किंवा त्याच्यात संभाजी महाराजांबद्दल असं काही म्हटलेलं नव्हतं किंवा असं म्हणायची त्यांची इच्छा नसावी, अशा गोष्टींवर चर्चा होण्यापेक्षा ब्राह्मणेतर वादाला नवीन फोडणीच मिळाली. त्याच्यामुळे इंटरॅक्टिव्हिटी कोणाला हवी आहे? मला असं वाटतं की त्या ज्या कंपन्या या चालवणाऱ्या, यंत्र चालवणाऱ्या, त्यांना काहीतरी करून तरुणाईनं आपल्याकडे आकर्षित व्हावं आणि ह्या मतमतांतरामध्ये सहभाग घ्यावा असं वाटतंय. तसं असतं तर मग IASच्या परीक्षांमध्ये, UPSC MPSCच्या परीक्षांमध्ये ह्याचा आधार घेता आला असता, अनेक विद्यार्थ्यांना चांगल्या नोकऱ्या मिळाल्या असत्या. तसं होताना दिसत नाहीये. हे भासमान जग आहे. म्हणून मतमतांतरं प्रत्यक्ष व्यक्त होत आहेत, ती प्रस्थापित माध्यमांमध्येच होत आहेत आणि सरकारला त्याचाच आधार घ्यावा असं वाटतोय. अगदी बरोबर आहे की डोळे सरांची मांडणी आपण जर विचारात घेतली की हे भासमान असं खरं म्हणजे माध्यम आहे, त्याच्यामुळे त्यातलं खरं खोटं हे कळू शकत नाही. आणि काही उदाहरणं डोळे सरांनी सांगितली. सुमित, आता बोल, तुझं काय म्हणणं याच्यावरती? डोळे सरांनी जे सांगितलं त्याच्याबद्दल मला थोडंसं पहिले बोलावं असं वाटतंय. बेसिकली जी काही माध्यमं आहेत ती कशाला असतात समाजामध्ये? मी ॲज म्हणजे माझं वय काय एवढं जास्त नाही, पण मी जेवढं मला समज आहे त्याच्या मी विचार करून म्हणतो की बेसिकली माध्यमं किंवा न्यूजपेपर्स असतील किंवा TV मध्ये न्यूज चॅनल्स असतील, ह्यांचं काम काय असतं तर आपल्याला एखादी माहिती आणून लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम करणं हे बेसिकली न्यूजपेपर्स किंवा TV चॅनल्सचं, न्यूज चॅनल्सचं काम असतं. आता सध्या असं झालं आहे की टेक्नॉलॉजी ज्या पद्धतीने अपग्रेड झाली आहे, ज्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचली आहे, भारतामध्ये ती पोहोचली नाही आहे असं आपण म्हणू शकतो, अगदीच म्हणू शकतो. सगळीकडे पेनिट्रेशन त्याचं झालं नाही, पण एक मोठ्या प्रमाणावरती भारतामध्ये पण टेक्नॉलॉजी ही लोकांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे इंटरॅक्टिव्हिटी हा त्याच्यातला खरंच एक महत्त्वाचा मुद्दा आहे. जर का लोकांना एखादी माहिती मिळते तर त्यांना नक्कीच त्याच्यावरती आपलं मत काय हे मांडावंसं अगदी वाटणं साहजिक आहे. त्यामुळे इंटरॅक्टिव्हिटी हा नवीन सोशल म्हणजे नवीन मीडियाचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि दुसरं हेमंत जोशी सर म्हणत होते, हेमंत देसाई सर म्हणत होते, माफ करा, हेमंत देसाई सर म्हणत होते, ज्याच्यामध्ये आत्ताचे जे ट्रॅडिशनल मीडिया आहेत त्याच्यामध्ये सर जसं म्हणत होते ते अगदी योग्य आहे की एक पर्टिक्युलर कुठली तरी एजन्सी असते, ती पर्टिक्युलरली त्या सगळ्या न्यूज चॅनलला सेम पद्धतीचे व्हिज्युअल, सेम पद्धतीची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत असते आणि एकाच साच्यातल्या बातम्या लोकांना मिळत असतात. म्हणजे तुम्ही अगदी कुठलाही पेपर उघडून बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला नको असलेल्याच बातम्या कदाचित जास्त बघायला मिळतात. त्याच्यापासून आपण थोडंसं वेगळं जर का विचार केला तर तुम्हाला तुमच्या आवडीच्या कुठल्या गोष्टी आहेत,
म्हणजे जर का मला स्पोर्ट्सबद्दल आवड असेल, मला लिटरेचरबद्दल आवड असेल, मला म्युझिकबद्दल आवड असेल, तर त्या पद्धतीच्या अशा हजारो वेबसाईट्स आहेत की ज्याच्यामध्ये त्या बीटचं किंवा त्या गोष्टींचं एक डिटेल माहिती आपल्याला तिकडे मिळते. त्यामुळे जर का मला स्पोर्ट्सची आवड आहे, मला फिरण्याची आवड आहे, तर मी एक ट्रॅव्हलची कुठली तरी वेबसाईट असेल ती सर्च करेन, किंवा मला या देशात जायचं त्या देशातली माहिती काय, बेसिकली मला काय पाहिजे तर मला माहिती पाहिजे. त्यामुळे मग मी ती माहिती मिळवण्यासाठी सुमित जसं म्हणतोय की आत्ताची जी पिढी आहे त्यांना बाकी त्यांना काही नकोय, त्यांना माहिती पाहिजे. मग ती माहिती कोणत्याही स्वरूपामधली असेल, कशीही असेल, ती माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा असं ही तरुण पिढी सांगू पाहते आहे. हेमंत देसाई, तुम्ही मगाशी बोट वरती करत होता, काय म्हणणं आहे तुमचं त्याच्यावरती? अतिशय मी आता सुमित बागुल जे बोलले त्यांना मी एक सांगतो की ज्ञान आणि माहिती याच्यामध्ये फरक आहे. ज्ञान हा अतिशय व्यापक अर्थाने आपण हे बघतो. माहिती कशी, माहितीचा काय संदर्भ आहे. माहिती चुकीची असू शकते, विशेषतः नेटवरती अत्यंत चुकीची माहिती आपल्याला वारंवार बघायला मिळते. आता उदाहरण मी सांगतो की आता एका प्रभात नावाच्या चित्रपट संस्थेसंबंधी एक जुनी माहिती एकदा साईटवर टाकली होती की त्यांचे संस्थापक कधी वारले, कोण संस्थापक होते, अतिशय चुकीची माहिती होती. ती माहिती घेऊन अनेकांनी लेख लिहिले, त्या आधारे आणखीन लेख लिहिले गेले आणि जगभर गेले तरी. अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये होत असतात. तेव्हा त्या माहितीचं आपण काय करणार. माहिती सगळ्यांकडे येत असे, मग जर्नलिस्टचं काम काय, पत्रकाराचं काम काय. नाही तर प्रत्येकजणच पत्रकार म्हटलं जाईल ना. संपादक का आहे, संपादक ही संस्था काय आहे ती आपण अस्तंगत झालेली नाही अजूनही. हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आजचा कॉर्पोरेट जो काय सगळा इन्फ्लुअन्स येतो याच्यामध्ये, आता आदित्य बिर्ला असेल, अंबानी असेल, वेगवेगळे उद्योगपती याच्यामध्ये आले आणि त्या वेगवेगळ्या माध्यमामध्ये त्यांनी संपूर्ण ताब्यात घेतलेलं आहे. अनेक राजकारण्यांनी माध्यमं ताब्यात घेतलेली आहेत. एकदा माध्यमांचं आपण म्हणतो की डिजिटल मीडिया नवीन माध्यमामुळे प्रत्येकाच्या हातात माध्यम आलं आहे, पण जे त्याच्यावरती प्रभुत्व मोठ्या संस्थांचं, मोठ्या कंपन्यांचं आहे आणि त्यामुळे लोकांना खरी माहितीसुद्धा मिळत नाही आणि त्या माहितीवरती संस्करण झालं नाही तर ज्ञानही मिळणार नाही त्यांना. तेव्हा आपल्याला असे अडाणी लोक तयार करायचे आहेत का? कारण त्यामध्ये फेसबुक आणि व्हॉट्सअपवरती बिनडोकपणे वाटेल ते लोक लिहित असतात, काहीही माहिती नसताना शेरेबाजी करत असतात. आणि याचा आम्ही एखादा लेख लिहिला आणि त्यांना असं वाटलं की हे काँग्रेसच्या बाजूने, काँग्रेसची एखादी चांगली गोष्ट आहे, तर हे बडीमार करतात टीकेचा की तुम्ही मोदींचे विरोधक आणि काँग्रेसचे चमचे आहेत म्हणून. आणि मोदींच्या बाजूने, मोदी सरकारच्या बाजूने एखादी चांगली गोष्ट असेल तर काँग्रेसवाले म्हटलं तुम्ही त्यांचे चमचे आहेत म्हणून. तेव्हा हे काय अशा प्रकारची मतं होत आहेत की माहिती कमी आहे, खोलात जाऊन माहिती मिळवलेली नाही आहे आणि फक्त कॉमेंट्स करण्याची लोकांना फार मोठे हौस झालेली आहे. आता माध्यम हातात घेतल्यामुळे काय झालं, त्याचा सवंगपणा वाढलेला आहे, उथळपणा वाढलेला आहे आणि हा उथळपणा कुठेतरी कमी झाला पाहिजे. आणि पुढे भविष्य चांगलं आहे, पण एक लक्षात घ्या तुम्ही, मी एकच दोन वाक्य म्हणतो. या पुढच्या काळामध्ये डिजिटल मीडिया आता येणार यात शंका नाही. ज्याप्रमाणे कॅशलेस भारत होणार थोडा मोठ्या प्रमाणावरती, ते सत्य आहे. डिजिटल मीडिया आल्यानंतर हे स्वागत करताना त्याच्यामधनं इंडिपेंडंट मीडिया तयार झाला पाहिजे. आज काय बड्या कॉर्पोरेशन हातात असल्यामुळे कोणाला खऱ्या पद्धतीची माहिती, आता जलयुक्त शिवार योजनेचं काम कसं चाललं आहे हे जाऊन कोणी पाहिले का? देवेंद्र फडणवीस काय सांगतायत ते फक्त येतं आहे छापून. प्रत्यक्ष इंडिपेंडेंटली जाऊन त्याचं कव्हर करणं, त्याचा खरा खोटं तपासून लोकांपुढे मांडणं हे आवश्यक आहे. नोटाबंदीचे परिणाम रवीश कुमारनी NDTV इंडियावरती जे वेगवेगळे पैलू मांडले. रवीश कुमार वेगळा का? कारण तो त्या एका गोष्टीचे वेगवेगळे पैलू तपासतो आणि केवळ माहिती आलेली तशी स्वीकारून दाखवत नाही तो, म्हणून रवीश कुमार वेगळा आहे. श्रीनिवासन जैन वेगळा आहे. हे पत्रकार वेगळे का आहेत ते यासाठी आहेत. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. नुसती माहितीचा प्रस्फोट केव्हापासून झालेला आहे, त्यामुळे माहितीचे आपण असे हमाल नाही होत. आपण माहितीचे अगदी बरोबर आहे हेमंत देसाई, अनालिसिस करायला पाहिजे तर लोकांना आपण खरं. अगदी हेमंत देसाई, तुमचा मुद्दा पोहोचला की माहिती आपल्याकडे प्रचंड प्रमाणामध्ये येते. फक्त तो मगाशी पण तुम्ही जो मुद्दा मांडला की या माहितीचं पृथक्करण, त्याचं अनालिसिस, विश्लेषण करण्याची खरं म्हणजे गरज आहे. आणि माहिती आणि ज्ञान यातला जो भेद आहे हा कुठेतरी कळण्याची आवश्यकता आहे. जुई गडकरी, तू नव्या माध्यमाची विद्यार्थिनी आहेस, तुला स्वतःला कसं या माध्यमांच्या बाजूनी तू आहेस की तुला प्रस्थापित माध्यमांवरती विश्वास ठेवावा असं वाटतो? एखादी माहिती किंवा एखादी बातमी जर तुला हवी असेल तर तू झटदिशी कुठे जातेस? म्हणजे इंटरनेटकडे जातेस की वर्तमानपत्रांकडे जातेस
की आणखीन कुठे जातेस जुई गडकरी? कारण इंटरनेटवर जरी विश्वासार्हता कमी असली तरी कुठेतरी पत्रकारांना किंवा वृत्तपत्राला खूप मोठा इतिहास आहे. पण नवीन माध्यमे आत्ता प्रगत आली आहे किंवा आत्ता समोर येत आहेत. त्याचा वापरही अजून आपण नीटपणे करायला शिकलो नाही. आपण आत्ता ती कुठे शिकत आहोत की ती कशी वापरली जातात किंवा ती कशी आहेत. तर मला असं वाटतं की कुठेतरी आपण नवीन माध्यमाला थोडा वेळ द्यायला हवा ती डेव्हलप होण्यासाठी. जसं आपण वृत्तपत्रांसाठी थांबलो होतो की वृत्तपत्रांना एवढा मोठा इतिहास आहे, ते इतके वर्ष लागले त्यांना, त्याच्यानंतर कुठेतरी वृत्तपत्र आज इतके स्टेबल आहेत. तर कुठेतरी नवीन माध्यमांची विश्वासार्हता कमी असली तरी त्यांना वेळ द्यायला हवा की ती विश्वासार्हता कुठेतरी टिकून राहील. नवीन माध्यमांना वेळ द्यायला हवा, नवीन माध्यमांची विश्वासार्हता टिकावी यासाठी त्यांना वेळ दिला पाहिजे, त्यांना त्यांची स्पेस द्यायला पाहिजे. वास्तविक ज्या माध्यमांनी, ज्या नवीन माध्यमांनी आत्ताच्या पिढीची सगळी स्पेस व्यापलेली आहे त्या माध्यमांच्या विकासासाठी स्पेस द्यायला हवी असं जुई गडकरी म्हणते आहे. विश्राम ढोले, तुम्ही कसं पाहतात आता? एक छोटासा मुद्दा इंटरॅक्टिव्हिटी आणि आशयाच्या अनुषंगाने दोनच छोटे मुद्दे मांडतो. एक तर इंटरॅक्टिव्हिटीचं मला वाटतं एका लेवलला आपल्याला स्वागत करायला पाहिजे, पण काही त्याच्या संदर्भात काही मर्यादा पण आहेत. अगदी साधं उदाहरण घेतलं, आपल्या वृत्तपत्रांची जी वेबसाईट्स असतात त्याच्या खाली, बातम्यांच्या खाली जे अनेकदा प्रतिक्रिया येतात त्या अनेकदा अत्यंत अश्लाघ्य असतात, वाईट असतात वगैरे सगळं असतं. एका अर्थाने जर आपण बघायला गेलो तर आत्ता जी प्रस्थापित माध्यम म्हणजे वृत्तपत्र असो किंवा टेलिव्हिजन असो त्याच्यावर या इंटरॅक्टिव्हिटीचं एक वेगळं प्रेशर आहे. हे प्रेशर दोन्ही अर्थाने घेता येऊ शकेल. हे प्रेशर चांगल्या अर्थाने की पूर्वी आम्ही काही मांडून दिलं आणि ते अनस्क्रुटिनी म्हणजे कोणी तपासता न तपासता लोकांपुढे गेलं असं आता होत नाही. आपल्या छोट्या छोट्या वाक्यांसाठी आपल्याला जबाबदार धरलं जातं प्रस्थापित माध्यमातल्या लोकांना. ही एका लेवलला जसं चांगलं आहे तसं त्यातली जी वाईटपणा आहे की ते खूप विखारी होत चाललं आहे त्याच्यातून अनेकदा प्रस्थापित माध्यमातल्या चांगल्या पत्रकारांना देखील त्याचे फटके बसलेले आहेत. तर हे आता गडकरी जशा म्हणाल्या की काही वेळ द्यावा लागेल, तसं मला असं वाटतं काही वेळ द्यावा लागेल अशा प्रकारच्या माध्यमांना व्हायचं. पण इंटरॅक्टिव्हिटी बाय इट सेल्फ जे दुहेरी संवादाची जी शक्यता आहे ती मात्र अतिशय अभूतपूर्व आहे, नवीन आहे आणि खूप वेगळ्या शक्यता निर्माण करणारी आहे. दुसरा एक मुद्दा सांगतो आशयाच्या दृष्टीने. तो मुद्दा असा आहे की नवीन माध्यमांमुळे आणि इतर त्याच्या शक्यतांमुळे पत्रकारितेतला आशय हा अधिकाधिक दृश्य स्वरूपाचा होणार आहे. जर्नलिझम इज गोइंग टू मूव्ह फ्रॉम वर्ड्स टू व्हिज्युअल्स. अधिकाधिक दृश्यात्मकतेकडे होणार आहे असं आपल्याला बघता येतं. एक छोटासा इतिहास जर आपल्याला बघितला ना तर ते लक्षात येईल. जशा जसे सगळे संज्ञापन तंत्रज्ञान येत गेलं ना तसं पत्रकारितेचा मूळ रोख कसा बदलत गेला तो बघा. पूर्वीची पत्रकारिता किंवा वृत्तपत्र जी होती ती वृत्तपत्र कमी होती आणि मतपत्र जास्त होते. पण जसं टेलिग्राम आलं, आता टेलिग्राम अनेकांना माहीत पण नसणार, पण टेलिग्राम ज्या वेळेला आलं त्यावेळेला जुनी 18व्या 19व्या शतकातली जी वर्तमानपत्र होती ती म्हणजे मतपत्र होती ती वर्तमानपत्र बनायला लागली. त्यामुळे पहिलं स्ट्रक्चरल, पहिलं व्यवस्थात्मक बदल टेलिग्रामने आणला. तो काही काळ चालला. वर्तमानपत्राचं मुख्य सोर्स हे बातम्या बनलं आणि मतं ही तुलनेने कमी बनली. जसा टी व्ही आला म्हणजे पहिला टेलिग्राम, दुसरं स्थित्यंतर टेलिव्हिजनने आणलं ज्याच्यामध्ये पुन्हा मतं कमी होत गेली आणि बातम्या किंवा व्हिज्युअल बातम्या वाढत गेल्या. आणि आता तिसरं जे स्टेटस आहे ते ट्विटरचं आहे की जिथे केवळ माहिती होत आहे. त्यामुळे जर आपण पत्रकारितेच्या आशयाचा इतिहास जर बघितला तर तो टेलिग्राम, टेलिव्हिजन आणि ट्विटर अशा या 3 प्रमुख टर्न पॉईंट्सपासून आपल्याला मिळतो. आणि या प्रत्येकासरशी आपण मतं विश्लेषण कमी कमी करायला लागलो आणि बातमी, ताजेपणा, वेग आणि दृश्यात्मकता वाढवायला लागलो. त्यामुळे मला असं वाटतं हे एका वेळा जसं खरं आहे तसं काही वेळा वाचकांची ही पण गरज बनते की हा जो मतांचा, बातम्यांचा जो गलबला आहे किंवा माहितीचा गलबला आहे त्यातून थोडा निवांतपणा हवा असेल तर त्याला उलट्या दिशेने यावं लागेल. म्हणजे ते ट्विटरवरून होणार नाही, तिथे त्याला टी व्हीवर यावं लागेल. तिथेही गलबला वाटला तर त्याला वृत्तपत्रांकडे यावं लागेल. मला असं वाटतं जोपर्यंत समाजाच्या ह्या गरजा आहेत की मला माहिती पण हवी आहे आणि मला मत आणि विश्लेषण पण हवं आहे तोपर्यंत मला असं वाटतं या दोन्ही प्रकारच्या माध्यमांना
हातात हात घालून चालावं लागणार. अगदी बरोबर आहे की दोन्ही पद्धतीच्या माध्यमांना हातात हात घालून चालायला लागेल आणि या माध्यमांच्या अनुषंगाने माध्यमांमध्ये ही जी स्थित्यंतरं होत आहेत, तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव आहे, नवीन माध्यमांचा हा सगळा जो वेग आता वाढतो आहे विकासाचा, या अनुषंगाने ही मांडणी करण्याचा हा प्रयत्न आपण आज खरं म्हणजे करत होतो. माझा खरं म्हणजे वेळ संपलाय, पण तरीसुद्धा मला शेवटी डोळे सरांकडे जायचं आहे. डोळे सर, 30 सेकंदामध्ये या विषयाचा समारोप करत असताना काय नेमकी मांडणी आपण करू आणि पुढे जाऊया? काय गंमत आहे बघा, की ज्याचं नाव दर्पण होतं त्या दर्पणमध्ये एकही छायाचित्र नव्हतं, पण विचार मात्र भरपूर होते. प्रबोध हा उद्देश होता. आज बहुसंख्य माध्यमं सचित्र आहेत, दृश्यमान आहेत, पण त्याच्यात विचार आणि प्रबोधनाची अत्यंत कमतरता आहे. तर विश्राम आला तसं आणि हेमंत म्हणाला तसंही की हातात हात घालून चाललं पाहिजे. माहितीचा अतिरेक इतका व्हायला नको की लोक ज्ञान समजून बसतील माहितीला. त्याच्यात विचार प्रबोधन हे व्हायलाच पाहिजे. आपला देश अत्यंत गरीब आहे, अजूनही गरिबी आहे, दारिद्र्य आहे, सगळ्याच गोष्टी आहेत. तर या गोष्टींचं निराकरण करण्याकरता सगळ्याच माध्यमांनी पुढे आलं पाहिजे आणि त्यासाठी लोकांना, सरकारला, समाजाला मदत केली पाहिजे. एवढंच दर्पणच्या निमित्तानं आणि वस्त्रांच्या उद्देशाच्या निमित्तानं मला आज सांगावंसं वाटतं. अगदी बरोबर आहे की या सगळ्या माध्यमांचा म्हणजे नवीन माध्यमं असतील किंवा प्रस्थापित माध्यमं असतील, या दोन्ही माध्यमांनी हातात हात घालून जर पुढचा प्रवास केला तर आपण जसं म्हणतो आहे की डिजिटल मीडिया असेल किंवा डिजिटल इंडिया असेल, या संपूर्ण डिजिटल होण्याला एक अर्थ, आशय प्राप्त होईल. पण तो आशय जर आपल्याला मिळवायचा असेल तर मूळ विषयाकडे आपल्याला जायला लागतं आणि माहिती आणि ज्ञान यातला भेद कुठेतरी आपल्याला ओळखायला यायला लागतो. आणि जसं सुमित सांगत होता की इंटरॅक्टिव्हिटीचा मुद्दा आहे, इंटरॅक्टिव्हिटी तर हवी, कारण दुहेरी संवाद जो असतो तो दोन्ही पातळ्यांवरती व्हायला हवा. या सगळ्या अपेक्षांसह सगळ्या मान्यवरांचे मी आभार मानतो की तुम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला, आपली मतं मांडली. आणि सगळ्यांना या पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देत असतानाच माध्यमांची भूमिका ही येत्या काळामध्ये तितकीच महत्त्वाची राहणार आहे या नोटवरती आज सगळ्यांचा निरोप घेतो. उद्या पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.